2029 मध्ये लागू करण्यासाठी घटना दुरुस्ती ह्याची प्रस्तावित करण्यात आली होती, परंतु दुर्दैवाने विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाच्या या घटना दुरुस्तीत मतदान केलं आणि त्यामुळे ही घटना दुरुस्ती होऊ शकली नाही. विरोधी पक्षांनी ही भूमिका महिलांविरुद्ध दाखवली आहे. महिलांचं मोठं घात मला असं वाटतं त्यांनी इथे केलेलं आहे. त्यासाठी लोकांची कामं अधिक लक्ष देता आले असते, परंतु विरोधी पक्षांनी ह्याला सुद्धा विरोध केला. विरोधी पक्षांनी विरोधसाठी जे मुद्दे मांडले त्या सर्व मुद्द्यांवर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी लोकसभामध्ये रेकॉर्डवर सविस्तर उत्तर दिलेलं आहे. माननीय अमित शहाजी यांनी तर लोकसभेत सांगितलं की विरोध पक्ष तयार असेल तर आपण ही जी बैठक आहे कामकाज एका तासासाठी स्थगित करूया आणि एका तासानंतर आपण एक नवीन अमेंडमेंट आणूया, जेणेकरून जे काय ऑपोजिशनचे डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असते. पण ह्याला सुद्धा ऑपोजिशननी विरोध केला. यातून फक्त एकच बाब सिद्ध होते, विरोधी पक्ष महिला आरक्षणाला लागू होऊ द्यायचं नव्हतं. रागावून त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तो एका वेगळा संदर्भ होता. मुंबईमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे त्या थोड्याशा रागावलेल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे. त्याचा संबंध कालच्या कार्यक्रमाशी लावणं चुकीचं आहे. कालचा कार्यक्रम वेगळा विषय होता. एवढ्या मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या ते स्पष्टच आहे. ट्रॅफिकमुळे ती महिला संतप्त झाली होती व स्पष्टच आहे. ठीक आहे, त्यात काही राग मानायचं कारण नाही. पोलिसांनी ट्रॅफिकची व्यवस्था केलेली होती. त्या कालावधीमध्ये ट्रॅफिकसाठी वेगळे पर्याय होते, परंतु कदाचित त्यांना माहीत नसेल आणि म्हणून थोडंसं तो प्रसंग घडलेला आहे. पण त्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नव्हता. भाजपला महिला आरक्षणावर बोलण्याचं अधिकार नाही आहे. पहिल्यांदा त्यांनी RSSच्या सरसंघचालकपदी बसवलं. कसं आहे, RSSने काय करावं काय करू नये याचा सल्ला देण्या इतपत हर्षवर्धन सपकाळ काय मोठे झालेले नाही आहेत. आता नुकतेच अध्यक्ष झाले, त्यांना बरं शिकायचं आहे. ज्या पद्धतीने महिलेच्या अनुषंगानं राजकारण सुरू आहे, कुठलंही राजकारण सुरू नाही आहे. जे काही भाजपला अपेक्षित आहे ते स्पष्ट आहे. आरक्षण देण्यामागची भूमिका स्पष्ट आहे. आत्ता पण 8 वेळा संसदेचा प्रयत्न झाला, 6 वेळा होऊ शकलं नाही. मोदी साहेब हे करत आहेत, त्याला यश मिळत आहे म्हणून त्यांना ते यश मिळू द्यायचं नाही. हा त्याच्यामुळे राजकीय हेतू विरोधी पक्षाचा आहे, एवढंच. सरकार रस्त्यावर बदल झालाय का? शक्तीपीठ महामार्गात नेमका बदल काय झाला? कारण अधिकार तिथे असं आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये लोकांचा विरोध आहे, वास्तव आहे. सगळ्या जिल्ह्यात विरोध आहे. त्यामुळे मार्ग बदलून जर हा विषय मार्गी लागत असेल तोपर्यंत सरकार करत आहे. साहेब, नाशिक झालं, अमरावती झालं, लव जिहादचे प्रकार खूप वाढलेले आहेत. धर्मांतर करण्यासाठी त्यांचा वापर. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ज्या ठिकाणी असे विषय घडत आहेत त्या ठिकाणी सक्तीने कारवाई केली जात नाही. लोकांवर अरेस्ट करून त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केला जात आहे. सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि जिथे घडलं आहे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. सर, नांदेडमध्ये 4 बालकांचा मृत्यू झाला, त्या संदर्भात म्हणजे कोणाला तरी वाचवलं अशी कोणाला वाचवणं प्रश्न दुःखद घटना आहे. काही लोकांना गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, काही अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे. अजूनही काय तिचं उणीवा राहिल्या असतील ती बारकाईनं लक्ष देईल आणि ज्यांना कोणी पाठीशी घालत असेल त्यांना सुद्धा कडक सूचना दिल्या तर कोणाला पाठी घ्यायचा प्रश्न उद्भवत नाही. घटना गंभीर आहे आणि याला जबाबदार थेट जे जबाबदार आहेत त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागते. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, झाला म्हणून सांगितलं होतं. मला सुद्धा तेवढीच माहिती माझ्याकडे आहे. अधिक माहिती मी घेतो आणि त्याच्यात कारवाई झाली नसेल तर कारवाई करायला लावू आपण. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. हळदीचे लिलाव बंद पाडलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की युद्धाचं कारण ते शेतकऱ्यांच्या हळदीचा भाव जो आहे तो कमी केला जातो. असं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि त्यातून होणारे इतर अडचणी यातून शेतीमालाच्या भावावर परिणाम नक्की झालेला आहे. एक्सपोर्टवर परिणाम आहे. जहाज जाऊ शकत नाही, माल जाऊ शकत नाही. देशातला माल देशातच राहत आहे.
आणि त्यामुळे भाव पडण्याचा प्रकार सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तसं इतर ठिकाणचं केळी एक्सपोर्ट व्हायची, आता केळी बंद आहे इराणाची. तसं हळदीच झालं असावं असं मला माहिती नाही. कम्युनिटी एक्सचेंजवर आज 16,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव दाखवतो, पण इकडे आपल्याकडे 12 ते 13,000 रुपयांनी खरेदी केली जाते. मी माहिती घेईन त्याच्यामध्ये, पण सांगायचा उद्देश एवढाच आहे की जे काही मिडल ईस्टमध्ये जे काही त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे, त्या युद्धामुळे मालाचा निर्यात आयात हे दोन्ही पण परिणाम झालेले आहेत. आणि निर्यात बंद झाल्यामुळे भाव पडणं स्वाभाविकच आहे. महापालिकेचा 100 दिवसांचा प्रोग्राम महापालिकेच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पूर्णपणे आयुक्तांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आणि आयुक्त देशामध्ये लक्ष देत आहेत आणि त्याच्यावर नियंत्रण आमच्या महापालिकेचे सदस्य आहेत, आमची कोर कमिटी आहे, लक्ष ठेवून आहे आणि तो कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. श्रीजया चव्हाण म्हणून एक खासदार व्हायला आवडेल, वडिलांची काय इच्छा आहे? माझी तिची जी इच्छा तिनेच करायचं, तर मला कुठे काय करायचं. 29 दिसेल का मग? इतक्या लोक सांगू शकतो. पहिले एकही टर्म झाली नाही. इकडे अच्छा.